नमस्कार. आज आपल्या हातात आहे 24 डिसेंबर 2025चा द इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्राचा अंक. वर्ष संपायला आता काहीच दिवस उरलेत. हो, आणि नाताळच्या उत्साहात बाजार आणि अर्थव्यवस्था पुढच्या वर्षाची तयारी कशी करतायत याचं प्रतिबिंब या अंकात अगदी स्पष्ट दिसतंय. अगदी. वरवर पाहिलं तर यात अनेक वेगवेगळ्या बातम्या आहेत. पण मला वाटतं आपण जर यांचे धागेदोरे जोडले तर एक मोठं चित्र समोर येईल. बरोबर. भारताची जागतिक महत्वाकांक्षा, देशांतर्गत अर्थव्यवस्थेची स्थिती आणि एका सामान्य गुंतवणूकदाराने काय विचार केला पाहिजे या सगळ्याची उत्तरे यात दडलेली आहेत. चला तर मग हे धागेदोरे उलगडूया. सुरुवात करूया पहिल्या पानावरच्या मुख्य बातमीनेच. फ्लरी ऑफ ट्रेड अकॉर्ड्स. डू दे डिलिव्हर द गुड्स? म्हणजे भारत एकापाठोपाठ एक व्यापार करार करतोय, पण याचा नक्की फायदा होतोय का? हाच कळीचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण करार करणं ही एक गोष्ट झाली आणि त्यातून खरा फायदा मिळवणं ही दुसरी. वृत्तपत्रातच विंड्स ऑफ चेंज नावाचा एक तक्ता आहे, तो बघा. हो, पाहिला मी. तो दाखवतो की UAE सोबत आपला व्यापार 16.5% वाढून 50 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलाय. हे तर मोठं यश आहे. नक्कीच. पण त्याच तक्त्यात खाली बघा, हम्म. ऑस्ट्रेलियासोबतच्या व्यापारात मात्र जवळपास 10% घट दिसतीये. दोन्ही देशांसोबत तर आपण उत्साहाने करार केले होते. मग हा फरक का? इथेच खरी मेख आहे. याचं एक मोठं कारण म्हणजे आपण कोणत्या वस्तूंवर करार करतो हे महत्वाचं ठरतं. UAE सोबत सोने आणि इलेक्ट्रॉनिक्समधील करार लगेच लागू झाले. आणि त्या वस्तूंना मोठी मागणीही होती. अगदी. या उलट ऑस्ट्रेलियासोबत आपण ज्या कृषी उत्पादनांवर आणि दुग्धजन्य पदार्थांवर शुल्क कमी करण्याची अपेक्षा करत होतो, त्यावर अजूनही देशांतर्गत मतभेद आहेत. तोडगा निघालेला नाहीये. अच्छा, म्हणजे करार करणं सोपं आहे, पण योग्य वस्तूंसाठी योग्य अटींवर करणं हे खरं आव्हान आहे. बरोबर. म्हणजे जागतिक व्यापारात यशस्वी होण्यासाठी फक्त करार करून चालणार नाही. एक इन इंडिया आणि चायना+1 या धोरणांना मिळालेली एक मोठी पावती आहे. चायना+1 म्हणजे? म्हणजे अमेरिका चीनमधील तणावामुळे जगभरातील कंपन्या आता उत्पादनासाठी चीनशिवाय दुसरा पर्याय शोधत आहेत. ओके. पण सॅमसंग तर आधीपासूनच भारतात फोन बनवतंय. मग यात नवीन काय आहे? खूप चांगला प्रश्न. नवीन हे आहे की सॅमसंग आता फक्त फोन असेंबल करण्यापलीकडे जात आहे. ते आता भारतात चिप डिझाईन, डिस्प्ले आणि बॅटरीसारख्या महत्वाच्या घटकांचे उत्पादन वाढवणार आहेत. अच्छा, यालाच डीप मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात का? अगदी. जेव्हा एखादी कंपनी केवळ जोडणी न करता मूळ घटक देशात बनवते, तेव्हा खरी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते आणि रोजगार निर्माण होतो. बरोबर. आणि हे सरकारच्या 2030 पर्यंतचं जे 300 अब्ज डॉलर्सच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीचं उद्दिष्ट आहे, त्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही निर्यात फक्त आपल्या पारंपरिक बाजारपेठांपुरती मर्यादित नाहीये असं दिसतंय. 5-7 वरची बातमी सांगते की भारत आता लॅटिन अमेरिका आणि CIS देशांमध्ये शिरकाव करतोय. हो, CIS म्हणजे कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडेंट स्टेट्स, पूर्वीच्या सोव्हिएट युनियनमधील देश. या नवीन बाजारपेठा शोधण्यालाच एक्सपोर्ट डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. म्हणजे एकाच किंवा 2 देशांवर अवलंबून न राहता बाजारपेठ विस्तारणं. हो, यामुळे जागतिक मंदीसारख्या परिस्थितीत धोका कमी होतो. पण या बाजारपेठांमध्ये टिकून राहण्यासाठी एक गोष्ट सर्वात आवश्यक आहे. ती म्हणजे गुणवत्ता. आणि याच पानावर सुशासन दिवसाची जाहिरात आहे. टॅगलाईन आहे पॉवरिंग द क्वालिटी इंजिन. अगदी. जागतिक स्तरावर ओळख निर्माण करायची असेल तर मेड इन इंडिया या लेबलसोबत गुणवत्तेचा विश्वास जोडला गेलाच पाहिजे. पण चांगली उत्पादनं असूनही चालत नाही. देशांतर्गत अर्थव्यवस्थाही मजबूत असावी लागते. हो, कंपन्यांना सहज कर्ज मिळायला हवं, व्याजदर स्थिर हवेत. आणि याच मुद्द्यावर रिझर्व्ह बँकेने एक मोठं पाऊल उचललं आहे. बरोबर. तीच बातमी. RBI प्लॅन्स 2.9 ट्रिलियन इन्फ्युजन. RBI बाजारात तब्बल 2.9 लाख कोटी रुपये ओतणार आहे. थांबा, हे थोडं किचकट वाटतंय. म्हणजे RBI नक्की काय करतंय आणि याचा माझ्या कर्जाच्या हप्त्यावर खरंच काही परिणाम होणार आहे का? नक्कीच होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सध्या बँकिंग सिस्टममध्ये पैशांची थोडी चणचण आहे. हां. यामुळे बँका एकमेकांना जास्त व्याजदराने कर्ज देत आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरावर होऊ शकतो. अच्छा. हे टाळण्यासाठी RBI ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणजे OMOs द्वारे बँकांकडून सरकारी रोखे विकत घेणार आणि त्या बदल्यात त्यांना पैसे देणार. म्हणजे बाजारात पैशांचा पुरवठा वाढणार. यालाच लिक्विडिटी इन्फ्युजन म्हणतात. याचा अर्थ व्याजदर वाढणार नाहीत, उलट स्थिर राहतील किंवा थोडे कमीही होऊ शकतात. अगदी बरोबर. याचा मुख्य उद्देश आर्थिक वाढीला गती देणे हा आहे. जर उद्योगांना कमी व्याजदरात कर्ज मिळालं तर ते नवीन गुंतवणूक करतील. आणि रोजगार निर्माण होईल.
याचाच सकारात्मक परिणाम शेअर बाजारावरही दिसतोय. हो ना. पान 9 वरची हेडलाईन तीच आहे, ख्रिसमस रॅली. म्हणजे नाताळच्या आधी बाजार तेजीत असतो. पण ही ख्रिसमस रॅली फक्त परंपरेमुळे आहे की यामागे काही ठोस कारणं आहेत? खूप चांगला मुद्दा आहे. याला सांता रॅली असेही म्हणतात. आणि वृत्तपत्रातील सीझन्स ट्रेंड तक्ता दाखवतो की ऐतिहासिकदृष्ट्या डिसेंबर महिना चांगला असतो. पण ह्या वर्षी त्यामागे 2 ठोस कारणं आहेत. कोणती? पहिलं, अमेरिकेतील महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी आले आहेत. त्यामुळे तिथे व्याजदर वाढण्याची भीती कमी झाली आहे. आणि दुसरं, भारतीय कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले येईल अशी अपेक्षा आहे. अच्छा, त्यामुळे जे FPIs म्हणजे परदेशी गुंतवणूकदार काही महिन्यांपूर्वी सावध होते, ते आता परत भारतीय बाजारात गुंतवणूक करत आहेत. अगदी. आणि याच उत्साहात रेल्वे कंपन्यांचे शेअर्स तर सुसाट धावत आहेत. इन्व्हेस्टर्स बाय बजेट सीझन पास, रेल्वे स्टॉक्स पिकअप स्पीड ही बातमी तेच सांगते. हो, कारण आता बजेट जवळ येतंय आणि गुंतवणूकदारांना खात्री आहे की सरकार पायाभूत सुविधांवर, विशेषतः रेल्वेवर प्रचंड खर्च करणार. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. काय? यात अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत, जसे की इरकॉन, जी रेल्वेसाठी बांधकाम करते, RVNL, जी पायाभूत विकास करते, आणि टिटागढ रेल सिस्टीम्स, जी वॅगन्स आणि कोचेस बनवते. म्हणजे गुंतवणूक करण्यापूर्वी कोणती कंपनी रेल्वेच्या नक्की कोणत्या कामात आहे याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. हे झालं पायाभूत सुविधांबद्दल. पण आता एका अशा क्षेत्राकडे वळूया जिथे एक मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, AI. हो, बिग 4 लॉक हॉर्न्स विथ टेक कॉज इन एज ऑफ AI. ही आजच्या अंकातील कदाचित सर्वात दूरगामी परिणाम करणारी बातमी आहे. बिग 4 म्हणजे PwC, डिलॉइट, EY आणि KPMG, जगातल्या सर्वात मोठ्या कन्सल्टिंग आणि ऑडिट कंपन्या. थांबा, म्हणजे ज्या कंपन्या इतके दिवस कंपन्यांचे हिशोब तपासायच्या आणि सल्ला द्यायच्या, त्या आता TCS आणि इन्फोसिस सारख्या IT कंपन्यांशी थेट स्पर्धा करत आहेत. हे तर उद्योगाचं मूळ स्वरूपच बदलण्यासारखं आहे. अगदी. पूर्वी कन्सल्टिंग कंपन्या सल्ला द्यायच्या आणि IT कंपन्या तो अंमलात आणायच्या. पण आता AIमुळे हे चित्र बदलत आहे. कसं? या बिग 4 कंपन्या स्वतःचे AI प्लॅटफॉर्म्स आणि टूल्स बनवत आहेत आणि थेट आपल्या ग्राहकांना विकत आहेत. यातून हे सिद्ध होतंय की AI हे आता फक्त एका विभागापुरतं मर्यादित नाहीये. तर तो प्रत्येक व्यवसायाचा अविभाज्य भाग बनलाय. बरोबर. मग याचा परिणाम नोकऱ्यांवर कसा होतोय? कारण एकीकडे AIमुळे नवीन कौशल्य असलेल्या लोकांना प्रचंड मागणी आहे, तर दुसरीकडे हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस 300 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत असल्याची बातमी आहे. हे विरोधाभासी वाटतंय. हे विरोधाभासी वाटू शकतं, पण खरं तर हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. या बातमीला पान 7 वरची एक बातमी जोडून पाहिली पाहिजे. कोणती? त्यांच्या नफ्यात 73% घट झाल्याची. कंपनीचा नफा 441 कोटींवरून थेट 120 कोटींवर आलाय. अरे बापरे. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी कंपनी पुनर्रचना करत आहे. EIमुळे ज्या नवीन नोकऱ्या येत आहेत त्यासाठी वेगळी कौशल्य लागतात. दुसरीकडे HCCB सारख्या कंपन्या ऑटोमेशन आणि कार्यक्षमता वाढवून पारंपरिक भूमिका कमी करत आहेत. म्हणजे इथे एक मोठी स्किल गॅप तयार होत आहे. प्रश्न असा आहे की जे कर्मचारी पारंपरिक भूमिकांमधून बाहेर पडत आहेत, ते या नवीन AI आधारित भूमिकांसाठी तयार आहेत का? ही फक्त नोकऱ्या जाण्याची गोष्ट नाही तर. नोकऱ्यांचं स्वरूप बदलण्याची गोष्ट आहे. बरोबर. आणि ह्याच बदलाच्या काळात गुंतवणुकीच्या जगात मात्र एका वेगळ्याच वर्गाला प्रचंड फायदा होतोय. कोणती बातमी? स्मॉलर सीड इन्व्हेस्टर्स रीप बंपर हार्वेस्ट ऑन डिपार्चर. अच्छा, म्हणजे ज्यांनी अगदी सुरुवातीच्या काळात, जेव्हा स्टार्टअप फक्त एक कल्पना होती, तेव्हा त्यात पैसे गुंतवले होते, ते आता करोडपती बनत आहे. हो, आणि हे संपूर्ण स्टार्टअप इकोसिस्टीमसाठी खूप सकारात्मक आहे. याला अँजल इन्व्हेस्टिंग म्हणतात. जेव्हा झोमॅटो, ममाअर्थ सारख्या कंपन्यांचे IPO येतात आणि यशस्वी होतात, तेव्हा सुरुवातीचे गुंतवणूकदार प्रचंड नफ्यासहित बाहेर पडतात. आणि हे पाहून इतर लोकांनाही नवीन स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. अगदी. यातून देशातील नाविन्यपूर्णतेला आणि नवीन कल्पनांना भांडवल मिळतं. म्हणजे एका बाजूला मोठ्या जुन्या कंपन्यांमध्ये पुनर्रचना सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला नवीन नाविन्यपूर्ण कंपन्यांमध्ये संपत्ती निर्माण होत आहे. आता सर्वसामान्यांच्या गुंतवणुकीकडे वळूया. सोन्याने तर कहर केला आहे. मेटल्स इवन मोर प्रेशस, गोल्ड ॲट न्यू हाय. 10 ग्राम सोन्याचा भाव 1,36,000 रुपयांवर. सोनं इतकं का चमकतंय? याचं उत्तर पान 10 वरील येलो मेटल द सेफेस्ट हेवन इन क्रायसिस या लेखात आहे. जेव्हा जगात राजकीय किंवा आर्थिक अनिश्चितता असते, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याला सर्वात सुरक्षित पर्याय मानतात. याला सेफ हेवन म्हणतात.
ओके. आणि दुसरं, जगभरातील केंद्रीय बँका, विशेषतः चीनची बँक, मोठ्या प्रमाणात डॉलर विकून सोनं खरेदी करत आहेत. यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे आणि किमतींनी उच्चांक गाठला आहे. पण आता या भावात सोनं विकत घेणं सामान्य माणसाला परवडणारं नाही. मग गुंतवणुकीसाठी दुसरे सुरक्षित पर्याय कोणते आहेत? याच वृत्तपत्रात मल्टी ॲसेट फंड्सना टॉप परफॉर्मर म्हटलेलं आहे. याचा सोपा नियम आहे, सगळी अंडी एका टोपलीत ठेवू नका. म्हणजे मल्टी ॲसेट फंड म्हणजे एकाच गुंतवणुकीत 3 वेगवेगळ्या टोपल्या. शेअर बाजार म्हणजे वेगवान गाडी, जी तुम्हाला लवकर पोचवू शकते पण अपघात होऊ शकतो. हां, कर्ज रोखे म्हणजे सुरक्षित बस, जी हळू पण खात्रीने जाते. आणि सोनं म्हणजे तुमची राखीव गाडी, जी सगळंच बंद पडलं तरी कामाला येते. हा फंड या तिन्ही गाड्यांमध्ये तुमचं सामान वाटून ठेवतो. वाह. म्हणजे जेव्हा शेअर बाजार पडतो तेव्हा सोनं आधार देतं आणि जेव्हा व्याजदर बदलतात तेव्हा कर्जरोखे स्थिरता देतात. यामुळे जोखीम विभागली जाते. हाच गुंतवणुकीचा मूळ मंत्र आहे. तर आजच्या या सगळ्या बातम्या एकत्र पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होतीये. भारत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढतोय. एकीकडे मेक इन इंडिया आणि नवीन व्यापार करारांद्वारे जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वाचं स्थान मिळवण्याचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी RBI सारख्या संस्था व्याजदर नियंत्रणात ठेवत आहेत. कॉर्पोरेट जगात AI मुळे मोठी उलथापालथ होत आहे, ज्यामुळे काही नोकऱ्या जात आहेत तर काही नवीन निर्माण होत आहेत. आणि या सगळ्यात सामान्य गुंतवणूकदार सुरक्षितेसाठी सोन्यासारख्या पारंपरिक पर्यायांकडे किंवा मल्टी ॲसेट फंडांसारख्या संतुलित पर्यायांकडे वळत आहे. हे सगळं पाहता एक मोठा आणि रंजक प्रश्न उभा राहतो. कोणता? स्थिर व्याजदर आणि सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय देण्याचं आव्हान आहे. येणाऱ्या 2026 या वर्षात भारत या जागतिक महत्त्वाकांक्षा आणि देशांतर्गत गरजा या 2 शक्तींमध्ये संतुलन कसे साधेल हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरेल. खरंय, कारण खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा जागतिक यश आणि देशांतर्गत स्थिरता हातात हात घालून चालतात.